नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 11 मीनूचा जलप्रवास याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. म्हणजेच एक्सरसाइज पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण याच पाठाचा स्पष्टीकरण देखील आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण मीनू नावाच्या एका छोट्या मासोळीने जलप्रवास कशा पद्धतीने केलेला आहे, त्याचबरोबर तिला समुद्रातील कासवदादाने या समुद्रातील वेगवेगळ्या गमती-जमती देखील दाखवलेल्या आहेत. तर ह्या पाठामधून आपल्याला माशांमधील सामंजस्याचं दर्शन घडून येतं. म्हणून तुम्ही ते मागील व्हिडिओ देखील पाहायचे आहेत. कारण मी हे व्हिडिओ 2 भागांमध्ये डिव्हाईड केलेले आहेत. ते पाठ तुम्ही पाहिले, समजून घेतले तरच तुम्हाला आजचा हा स्वाध्याय देखील समजणार आहे. तर चला पाहूया मीनूचा जलप्रवास यातील प्रश्नोत्तर. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये अ प्रश्न, मीनू मासोळी कुठे राहायची? उत्तर, मीनू मासोळी माशांच्या समूहात राहायची. आ, मीनूला समुद्र का बघायचा होता? कारण मीनूला सतत उत्सुकता असायची की नदीचे पाणी रोज कुठं जातं? तेव्हा आई म्हणायची, समुद्रात जातं. तेव्हा तो समुद्र कसा असेल? तो केवढा असेल? हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता. ही नदीचे पाणी गढूळ का झाले? कारण मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. दीर्घ ई, खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? उत्तर, खडकावर फुललेली फुले लाल, गुलाबी, अंजिरी अशा विविध रंगांची होती. प्रश्न, समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? कारण समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने समुद्राच्या तळाशी खोल अंधार असतो. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ प्रश्न, लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, नदीत खूप खूप पाणी होते. ते पाणी निळे-निळे, थंडगार व स्वच्छ होते. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची. गोल गोल गोटे दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. असे लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे. हा, मीनूची व आईची चुकामुक का झाली? उत्तर, एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळातच मीनूची व आईची चुकामुक झाली. ई प्रश्न, घोड मासा पाहून मीनूला हसू का आले? कारण उत्तर, समुद्रातून थोडीशी चक्कर मारून परत जावे असा विचार करून मीनू पुढे जात असताना तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती व त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली पाहून मीनूला हसू आले. कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. अप्रश्न, समुद्र समुद्र म्हणतात तो आला की? उत्तर, मीनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वतःलाच म्हणाली. हा प्रश्न, त्याचं नाव घोडमासा, समुद्र घोडा. उत्तर, समुद्राच्या पाण्यात मीनूची एका विचित्र माशाशी टक्कर झाली तेव्हा पाण्याच्या तळाकडून कासव मीनूला म्हणाले. ई प्रश्न, घाबरू नकोस, हा तर खेकडा. उत्तर, कासव व मीनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. तेव्हा ती घाबरली. तिची भीती दूर करताना कासव मीनूला म्हणाले. ई प्रश्न, कासव दादा, चला ना माझ्याबरोबर. उत्तर,
मीनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मीनू कासवाला म्हणाली, शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? क्रमाने क्रिया लिहा. त्याचं उत्तर, नदीतील शंख शिंपल्यात एक छोटा किडा असतो. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो किडा आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग यातून पुढे छानदार मोती तयार होतो. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्हाला शिंपल्यात मोती कसा तयार होतो हे समजलं असेल. आता हा प्रश्न तुमच्यासाठी. याच्यानंतरचे जे काही प्रश्न आहेत ते 1-2 प्रश्न मी तुमच्यासाठी होमवर्कमध्ये देत आहे. आता आपण हा प्रश्न समजून घेऊया. 4 ते 5 ओळीत वर्णन करा. त्यामध्ये अ. गोड मासा. आता आपल्याला ह्या गोड माशाची माहिती लिहायची. ती या पद्धतीने. उत्तर, गोड मासा हा विचित्र मासा आहे. त्याचे तोंड इतर माशांसारखे नसते. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला पिशवी असते. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात. या माशाचा रंग पिवळा असतो. त्याला समुद्र घोडा असे म्हणतात. आ. खेकडा. उत्तर, खेकडा आपल्या पायाने तिरका चालतो. तो आपल्या बटबटी डोळ्यांनी पाहतो. त्याच्या पाठीवर कासवासारखे कठीण कवच असते. त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8 पायही असतात. त्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्षकही पकडता येते. आता हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. इवलीची ह्यासारखी आणखी शब्द लिहा. तर तुम्हाला मेनूचा जलप्रवास हा पाठ अभ्यासायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला या इवलीशी शब्दासारखे खूप सारे शब्द सापडतील आणि ते शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे आणि मला कमेंट करून देखील कळवायचं आहे. जेव्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हा माझ्या लक्षात येईल की तुम्ही तुमच्यासाठी मी जे काही व्हिडिओ बनवते ते तुम्ही काळजीपूर्वक पाहत आहात. म्हणून हा प्रश्न मी तुमच्यासाठी होमवर्कमध्ये दिलेला आहे. याचं उत्तर मला कमेंट करून कळवायचं आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. बघा मित्रांनो, इथे आपल्याला 2 ब्रॅकेट दिलेले आहेत. त्या ब्रॅकेटमध्ये बाहेर मोठ्या ब्रॅकेटमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत आणि छोट्या ब्रॅकेटमध्ये काही शब्द देखील दिलेले आहेत त्याची उत्तरं म्हणून. तर ते आधी आपण मोठ्या ब्रॅकेटमधले शब्द समजून घेऊया. त्यामध्ये पहिला आहे इवली, दूर, मोठे आणि गरम. आणि छोट्या ब्रॅकेटमधले शब्द पाहूया. लांब, प्रचंड, उष्ण आणि लहान. तर मित्रांनो, इथे आपल्याला जोड्या लावा असं सांगितलेलं आहे. म्हणून मी जोड्या तुम्हाला लावून दाखवते. बघा, इवली. इवलीची जोडी कोणती आहे? तर लहान. कारण इवली म्हणजे काय? लहान. त्यानंतर दूर. दूरचा समानार्थी शब्द आहे लांब. उष्ण. उष्णचं क्षमा करा. मोठे. मोठेचं समानार्थी शब्द आहे प्रचंड. मग प्रचंडच हा शब्द आपल्याला इथे समोर मिळालेला आहे. आणि नंतर गरम हा शब्द आहे. तर गरमचा समानार्थी शब्द आहे उष्ण. तर त्याची देखील जोडी आपण ह्या पद्धतीने जुळवलेली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला अशा जोड्या लावून दाखवलेल्या आहेत. तरी देखील तुम्ही काही ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्द लिहा असा प्रश्न विचारला जाईल, तर त्यावेळेस तुम्हाला हे शब्द अशा पद्धतीने लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला शब्द आहे इवली. इवलीचा समानार्थी शब्द कोणता सांगितलेला आहे? तर लहान. म्हणून आपल्याला लहान हा शब्द ह्या पद्धतीने लिहायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही एका बाजूला प्रश्न आणि एका बाजूला उत्तरं लिहू शकतात. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकतात. आता पुढचा प्रश्न पाहूया. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. त्या देखील मागील प्रश्नासारख्याच लिहायच्या आहेत. तर त्यामध्ये मोठ्या ब्रॅकेटमधले शब्द वाचून घेऊया आपण. टणक, अंधार, मागे आणि लहान. आणि छोट्या ब्रॅकेटमध्ये पुढे, प्रकाश, मऊ आणि मोठे. आता आपल्याला पहिली जोडी लावायची आहे टणक. टणकचं विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मऊ.
तर मऊ शब्द हा आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यानंतर पुढे अंधार हा शब्द आहे. अंधारचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रकाश. तर इथे आपल्याला जवळच मिळालेला आहे शब्द. पुढे मागे आहे हा शब्द. तर मागेचा विरुद्धार्थी आहे पुढे. तर पुढे हा शब्द इथे आपल्याला मिळाला. आणि सगळ्यात शेवटचा शब्द आहे लहान. लहानचा विरुद्धार्थी मोठे. तर हे देखील आपल्याला जवळच मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या जोड्या जुळवायच्या होत्या आणि त्या तुम्ही व्यवस्थित जुळवलेल्या देखील आहे. योग्य जोड्या लावा. तर मित्रांनो, इथे आता आपल्याला मॅच द पेअर कंप्लीट करायच्या आहेत. तर त्या पाहूया. त्यामध्ये पहिल्या अ गटामध्ये आपल्याला नाम दिलेले आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये नाउन असं म्हणतो. आणि दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला विशेषण दिलेले आहे, म्हणजेच ऍडजेक्टिव्ह दिलेले आहेत. तर हे ऍडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे आहेत नाउनचे. बघा, त्यामध्ये नाम पहिलं आहे मीनू, प्राणी, डोळे आणि पाऊस. आता आपल्याला विशेषणांमध्ये त्यांचे नामांचे विशेषण शोधायचे आहेत. तर आपण डायरेक्ट उत्तरच शोधूया. बघा, आता मीनू केवढी होती? इवलीशी होती. म्हणून आपण इवलीशी ही जोडी ह्या पद्धतीने मॅच केलेली आहे. नंतर पाणी कसं होतं? तर ते खारट होतं. म्हणून खारट आपल्याला हा विशेषणामध्ये तिसरी जोडी मिळालेली आहे. खारट हा शब्द मिळालेला आहे. त्यानंतर डोळे कसे होते? खेकड्याचे तर बटपटीत होते. म्हणून डोळे हे ह्या पद्धतीने आपल्याला शब्द मिळालेला आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे पाऊस. पाऊस कसा पडलेला होता? तर मुसळधार. म्हणून आपण मुसळधार ही जोडी ह्या पद्धतीने जुळवलेली आहे. अशा पद्धतीने आपण एका बाजूला नाम आणि दुसऱ्या बाजूला विशेषण यांच्या योग्य त्या जोड्या लावलेल्या आहेत. तुम्हाला लिहायचं तर तुम्ही लिहू शकतात, अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. तर मित्रांनो, आता आपण खालील शब्द वाचा आणि समजून घ्या. हे व्यवस्थित समजून घेणार आहोत. हे शब्द चुकवायचे नाही. कारण परीक्षेमध्ये हे शब्द विचारले जातात. ते जसेच्या तसे तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजेच कॉपी डाउन करायचे असतात. तर ते ह्या पद्धतीने आहेत. गदगदा, गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग. तर ह्या पद्धतीने आपण शब्द समजून घेतलेले आहेत. बघा, मी उच्चार करताना सुरुवातीला चुकलेली आहे. तर असा चूक तुम्ही करायची नाही. म्हणजे तुमचे शब्द व्यवस्थित येणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण ह्या पाठातील प्रश्नोत्तरे समजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर काही मराठी व्याकरणाचे भाग देखील समजून घेतलेले आहेत. आणि अजून तुम्हाला मराठी व्याकरणातील नाम, काळ, विशेषण, जोडशब्द, अवतरण चिन्ह, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे घटक अभ्यासायचे असेल, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ती लिंक तुम्ही पाहून घेऊ शकतात. म्हणजे तुमचं मराठी व्याकरण अजून पक्क होणार आहेत. आणि आता मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण चंद्रावरची शाळा ही कविता चारुता पेंढारकर ही समजून घेणार आहोत. म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि आजचे हे प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आणि मी तुम्हाला ह्या पाठामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, ते देखील मला कमेंट करून कळवायचे आहेत. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.